सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय आणि एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे। मोदी परिसरामधल्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधला हा सगळा प्रकार आहे। आफताब शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। आफताब, यामिनी खरं तर अत्यंत धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। सोलापुरातल्या मोदी परिसरातली जगजीवन राम वस्ती आहे, त्या ठिकाणी राहणाऱ्या या सगळ्या शाळकरी मुली होत्या आणि 2 मुलींचा मृत्यू जो आहे तो आज झालेला आहे आणि एक मुलगी जी आहे ती अतिशय गंभीर आहे आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहे। इथल्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की मागच्या अनेक महिन्यांपासून या वस्तीमध्ये दूषित पाणी पुरवठा होत होता आणि मागच्या काही दिवसांपूर्वी तर याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि याच पाण्यामुळे या मुलींना उलट्या जुलाबचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे आणि तसा आरोप जे आहे तिथले स्थानिक नागरिक करतायत। या नागरिकांच्या आरोपानंतर भाजपचे स्थानिक आमदार देवेंद्र कोटे आणि महानगरपालिकेचे सगळे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त रवी पवार असतील, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे असतील, या सर्वांनी या भागाची पाहणी केलेली आहे। पाण्याचे दूषित पाण्याचे सॅम्पल्स आहेत ते देखील आता महापालिकेने घेतलेले आहेत आणि आरोग्य विभागाच्या ज्या टीम्स आहेत त्या या वस्तीमध्ये फिरतायत आणि नागरिक ज्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होत आहे त्या सगळ्यांची पाहणी केली जाईल अशी माहिती जी आहे ती महापालिकेकडून देण्यात आली आहे। आणि या मुलींचा मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे शवविच्छेदन अहवाल आणि केमिकल अनालिसिसचे रिपोर्ट ज्यावेळेस येतील त्यावेळेस समजेल। मात्र प्राथमिक ही माहिती आहे की 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे आणि एक मुलगी गंभीर आहे आणि इथल्या स्थानिकांचा आरोप आहे दूषित पाण्यामुळेच या मुलींचा मृत्यू झालेला आहे। ठीक आहे आफताब, धन्यवाद माहितीसाठी। आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं। इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे, त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी येऊन समक्ष सगळे चेंबर्स पाहणी केलेली आहे, पाण्याचे सॅम्पल देखील पाहिलेले आहेत आणि आत्ता प्रथमदर्शनी तर एकाच कुटुंबामधल्या 2 व्यक्तींचं म्हणजे किंवा 2 मुलींचं मृत्यू झाल्याचं दिसून येतं। त्यामुळं इन्व्हेस्टिगेशन नंतर हेच कळेल की बाबा पाण्यामुळे तो मृत्यू झाला आहे का कुठल्या अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झालेला आहे। तर त्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या टीम येऊन या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट करतील। तत्पूर्वी आम्ही आमच्या डिपार्टमेंट सर्व आरोग्य डिपार्टमेंट असेल, पाणी पुरवठा डिपार्टमेंट असेल आणि ड्रेनेज डिपार्टमेंट असेल, या सर्वांना या ठिकाणी येऊन पाहणी करून जर चेंबरमधून हे कॉन्टॅमिनेशन होत असेल तर ते तत्काळ दूर करण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।